ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अधिक मास महात्म्य अध्याय 30वा ऐकणार आहोत। तर चला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गणेश देवा वंदन। शारदेचे करू स्तवन। कुलदेवतेला हे नमन। कृपा करी ती भक्तावरी। शंभूदेवे प्रेरणा केली। वारंवार स्फूर्ती दिली। म्हणून ही रचना झाली अध्याय हा आगळा। एथवरी पद्मपुराण त्यातील झाले वर्णन। बृहन्नारदीय कथन कथा वेगळी परिसावी। शब्दरचना साधी सुधी। अर्थबोधाची उपाधी। उपाख्याने दृष्टांतादी। अध्यायी ह्या नसतसे। कथेचे ते सरळ कथन। बोली भाषेत वर्णन। अधिक मास महात्म्य श्रवण। मन लावून करावे। मलमास हा पुण्य पावन। काळ लोटतो वर्षे 3। 13वा मास धोंडा म्हणून मंगल कार्यास वर्ज्य हा। तरी पुरुषोत्तमाने तयास पुण्य प्रद केला खास। स्नानदानादी उपवास मोक्षदायी मानिले। अधिक मास व्रते करून उद्यापनाचा विधी पूर्ण। तयाने घडते महापुण्य ऐसे महात्म्य जाणावे। मागील अध्यायी निरूपण कैसे करावे उद्यापन। लक्ष्मीस सांगे नारायण विस्तार ध्यानी धरावा। व्रतास जर काही न मानिले पुरुषोत्तमाला अवमानिले। दुःख दैन्य दैवी आले अनुभविले ते अनेकांनी। त्या संबंधीची कथा द्रौपदीची ती व्यथा। राजपद सोडून सर्वथा वनवास दैविका आला। महाभारत वन पर्वात उपाख्याने आहेत बहुत। अधिक मास पावन व्रत कथा त्याची वर्णिली। प्रसंग घडला कृष्ण भेटीत वर्णिला व्रताचा वृत्तांत। कथन केला या कथेत श्रोते सावधान ऐकावे। 12 वर्षे वनवास 1 वर्ष अज्ञातवास। द्यूत क्रीडेचा तो फास पांडवांनी भोवला। राज्य सोडून वनात गेले काम्य कवनी ते राहिले। द्रौपदीसह पांडव भले काळकंठित होते की। एकदा त्यांच्या पर्णकुटीला श्रीकृष्ण आले भेटीला। पांडवांना आनंद झाला स्वागत केले प्रेमाने। योगेश्वरा तुला नमन आम्ही आलो रे शरण। बोधावे मग आमुचे प्रेम चरणी अखंड राहील। पांडवांची ती दशा पाहून उदास झाले श्री भगवान। विचारास मग गुंग होऊन गप्प झाले महायोगी। धर्म म्हणे रे वासुदेवा आमुचा कैवारी तू असावा। तुझ्या कृपेने आमुच्या जीवा दुःखातही सुख वाटे। अर्जुन म्हणे बा मुरारी तू तर आमुचा कैवारी। दुःखे आमुचे वनांतरी पाहावती का तुझ सांग। वासुदेव मग हसुनी बोले मजला विचारता हे भले। कर्म तुमचे तुम्हास भोवले त्याला मी काय करू। अपरिग्रह इंद्रिय दमन शांत समदर्शी वर्तन। ईश प्राप्ती संतुष्ट मन दिशा सुखमय त्या भक्ता। ऐसी स्थिती तुमची भली परी काही उणीव राहिली। पत्नीची ती कृती भोवली भोगा आला पती लागी। पूर्वजन्मीचा तिचा अपराध घ्यावा तयाचा काही शोध। एवढाच की माझा बोध ध्यानी धरोनी वागावे। धर्म म्हणे मग कृष्णाला छंदद्युताचा मज भोवला। सर्वस्व लाविले पणाला अपराध घडला तो माझा। या जन्मी ऐसे झाले गतजन्मी काय घडले। कृष्ण सख्या तू सांग भले स्पष्ट करोनी आम्हाला। कृष्ण म्हणे एकच आता द्रौपदीची सांगेल कथा। पूर्वजन्मीची तिची व्यथा अपराध तिने केला तो। द्रौपदीला नवल वाटले कृष्णासमोर सारे बसले। योगीराज सांगू लागले कर्मकथा पांचालीची। मेधावी ऋषी संसारी आश्रम होता नदीतीरी। कन्या उपजली त्याचे घरी मेधावती नावतीचे। मेधावतीच्या बालपणी माता गेली इहलोक सोडून। बाला मेधावती गुणी पालन केले पित्याने। प्रेमाने ती वाढविली विद्याशास्त्रे शिकविली। विवाहाला योग्य झाली चिंता अहर्निश पित्याला। मग केलेवर संशोधन बहुता स्थळी हिंडून। परियोग्य असावर कोण मिळेना त्या कन्येला। मेधावती करी विचार सुरेख सुंदर गुणी चतुर। परी मिळावा तो सत्वर संसार सुखाचा व्हावा की। मैत्रिणींचे विवाह झाले कौतुक त्यांचे किती केले। काहींचे तर पाळणे हलले मी पण राहिले उदास। योग्य पती मला मिळेना विवाह अद्याप होईना। पित्यावरील भार उतरेना काय देवा दैव माझे। मेधावती चिंता करी झुरत राहिली अंतरी। मेधावी ऋषी धीर धरी स्थळे शोधित राहिला।
फिरता फिरता एके दिनी ज्वराने ग्रासला तो मुनी, तसाच मग दारी येऊनी पडला तेथे मूर्छित. ज्वराने केले जर्जर अंतकाळ आला समोर, मेधावी निश्चितचेष्ट शय्येवर आत्माकुडीतून गेला तो. मेधावतीने सेवा केली परी नाही फळा आली, पुत्री मग अनाथ झाली सांत्वन केले लोकांनी. माता गेली पिता गेले मेधावतीला दुःख झाले, मार्ग सुचेना चित्त उडाले पुढे आता काय करू. मेधावती अरण्यात गेली तपाचरण करू लागली, शंकराते प्रार्थना केली शिवकल्याण करी बापा. जगात नाही कोणी वाली शरण आले चंद्रमौळी, संसाराची आस लागली तूच आता पूर्वी ती. तपात रात्रंदिनी मग्न नाही पाणी नाही अन्न, देह गेला तिचा सुकून चमत्कार झाला एके दिनी. मेधावती मग्न तपात ओम नमः शिवाय जपत, तिच्या पुढे अकस्मात दुर्वासमुनी उभे ठेले. दुर्वासमुनी ते प्रख्यात क्रोधी संतापी शाप देत, देवऋषी गंधर्व समस्त शब्द त्यांचे मानिती. सामोरी मुनी उभे राहिले बाळे नेत्रे उघडी, म्हणाले दुःख तुझे मी जाणिले सांत्वन करण्या पातलो. मित्र माझा तव पिता कळाली त्याची ती वार्ता, तू जरी त्याची दुहिता पुत्री समान मजलाही. दुःख आता ते विसरून जीवन सार्थ घे करून, तप आचरण हे दे सोडून विवाह सत्वरी कर बाळे. दुर्वासांचा तो उपदेश माया ममतेचा संदेश, मेधावतीला झाला हर्ष आशा तीच माझी म्हणे. त्यासाठीच हे तप आचरण शिवशंकर व्हावे प्रसन्न, विवाहाची इच्छा पूर्ण महादेव ते करतील की. मग ते दुर्वास बोलले मुली माझे ऐक भले, अधिक मास व्रत केले तर इच्छा पूर्ण होईल. आता येईल अधिक मास पुरुषोत्तमाचा तो खास, स्नानदानादी उपवास आचरण करी श्रद्धेने. पुरुषोत्तमाचा श्रेष्ठ महिमा पूर्वी तसे मनकामना, व्रत आचरण ते पुण्यकर्मा इच्छित फळ मिळेल की. मेधावती हात जोडून म्हणे आरंभिले तपाचरण, शंकर सेवा ही सोडून पुरुषोत्तमाला केवी भजू. कल्याणकारी शिवनाम अधिक मास व्रत नेम, एकनिष्ठा ही त्यागुण दुजे व्रत ते कैसे करू. शिव सदैव कल्याणकारी सर्व देवांहून भारी, तोच माझा कैवारी अधिक मास व्रत न लगे मज. मेधावती मग तुच्छतेने मलमासाला मानून येऊने, म्हणाली पुरुषोत्तम तो काय जाणे श्रेष्ठत्व महादेवाचे. मेधावतीचे शब्द ऐकले दुर्वासमुनी संतापले, म्हणाले माझे सांगणे भले मानित नाहीस काय तू. माझा शब्द टाळला ऐसा न कोणी पाहिला, माझा उपमर्द तू केला त्याचे फळ भोगशील. पुरुषोत्तमाला तुच्छ लेखले अधिक मास व्रत टाळले, परिणाम त्याचे भोग बाळे पुढल्या जन्मी खास तू. राणीपद जरी लाभले पुढील जन्मी ते भले, तरी तुझ्या दैवी आगळे पतीसह वनवास. वनवासातील त्या दुःखात अधिक मास करशील व्रत, तेव्हा तुझं वैभव प्राप्त होईल हा शब्द माझा. भगवान श्री पुरुषोत्तम सांगून गेले गीतावचन, त्याचे तू करी पालन सुख तुझला मग लागेल. बाकी सर्व धर्म सोडून भक्तीने मज यावे शरण, सर्व पापात सुटका करून मोक्ष देईन मी भक्ता. म्हणून मी सांगतो बाळे पुरुषोत्तमाचे व्रत आगळे, पुढल्या जन्मी करी भले कल्याण तुझे होईल. पुरुषोत्तमाचा अधिक मास स्नानदान उपवास व्रत ते पुण्यप्रद खास, आचरावे निष्ठेने. भूपती जरी तुझे पती त्यांना भोगणे दैवगती, वनवास तो तुझ्या संगती तुझ्या अपराधाचे फळ. इतुके बोलून रागाने दुर्वास ऋषी वेगाने, निघून गेले त्यांचे जाणे जाणवले त्या मेधावतीला. हाय दैवा काय झाले सहजी मी बोलून गेले, त्याचे फळ हे काय मिळाले पुढील जन्मी वनवास. सुन्न झाली मेधावती काय होईल ते पुढती, आर्त प्रार्थना करी मग ती भोलेनाथ शंकराची. काही दिवसांनी अकस्मात प्रगट झाले कैलासनाथ, मेधावतीच्या मस्तकी हस्त ठेवून म्हणाले उठ बाळे. तुझी तपचर्या पाहून तुझवर झालो मी प्रसन्न, मागणे ते घे मागून पंचानन मी वरदाता. भव्य दिव्य ती मूर्ती पाहिली मेधावती भांबावली, हात जोडून ती बोलिली घाईने मग पुन्हा पुन्हा. पती दे पती दे पती दे देवा, पती दे पती दे मज देवा. कैवारी तू मजला व्हावा पुरवावा हा हेतू माझा. मेधावतीचे बोलणे 5 वेळा पती मागणे, पंचाननाचे मग वर देणे घडले सारे विपरीत. भोलेनाथ हसून म्हणाले 5 पती तुझला बाळे, पुढील जन्मी लाभतील भले राणी तू हो पांचाची. आश्चर्याने मग मेधावती म्हणे काय 5 पती, देवा काय ही दैवगती विचित्र कैसी रीत ती. बाळे
तुझी विचित्र करणी 5 वेळा पती मागणी, मीही मग प्रसन्न होऊनी वर तैसाची तुझ दिला. 5 पतींची तू पत्नी, होशील त्यांची तू राणी, या जन्मी तुझ्या हातूनी घडला अपराध भोग तू. तुच्छ लेखला अधिक मास, अवमानिले पुरुषोत्तम मास, रुष्ट झाले मुनी दुर्वास, त्यांनी तुझला शाप दिला. दुर्वासांचा शब्द गेला, असत्य नाही कधी झाला, प्रमादाच्या प्रायचित्ताला भोगावे तुझ लागेल. निश्चयाचे बोल बोलून गुप्त झाले शिवभगवान, मेधावती झाली सुन्न, काही सुचेना मग तिला. कैसे होतील 5 पती, तिला वाटली ती भीती, चैन पडेना दिन राती, गुंग झाली विचारांनी. अन्न नाही पाणी नाही, काजळल्या दिशा दाही, चिंता सर्व काळ वाही, पुढील जन्मी भोग कैसा. हळूहळू क्षीण झाली, काया सुकून गेली, पती ध्यासात ती बाळी, पंचत्वाला पावली की. 5 पतींची चिंता घेऊन आत्मा गेला कुडीतून, पुढे प्रकटला अग्नीतून. द्रुपद राजाच्या यज्ञकुंडी, पांचाळ भूपयज्ञ करी, बाला तेथे रूप धरी. प्रगट होऊनी आली वरी, आश्चर्य झाले सकलांना, याज्ञसेनी ती पांचाली. द्रुपद कन्या द्रौपदी झाली, स्वयंवरात यथाकाली, पत्नी झाली पांडवांची. पूर्वजन्मीची मेधावती, या जन्मी द्रौपदी ती. भोलेनाथ जो वर देती, सत्य झाला जाणावा, 5 पांडव झाले पती, विचित्र कैसी दैवगती. राणी असुनी वनाप्रती, दुःख भोगणे प्राप्त झाले, पूर्वजन्मी अपराध झाला, या जन्मी भोग आला. मेधावती त्या द्रौपदीला, वनवास घडला पतींसह. अवहेलना पुरुषोत्तमाची, व्रते टाळली मलमासाची, वाणी म्हणून दुर्वासाची, सत्य घडली या जन्मी द्रौपदीची. ही कथा ऐकून शांतपणे बोले अर्जुन, आता आमची गती कोण, सांगावी ती श्रीकृष्णा. घडायचे ते घडले, पूर्वजन्मी जे झाले ते गेले, पुढे पाहिजे काय केले, मार्ग आम्हासी दाखवावा. श्रीकृष्ण होऊन गंभीर सांगे तो पुढील विचार, अधिक मास येईल थोर, पुण्यकर्मे आचरावी. त्या पुरुषोत्तम महिन्यात तुम्ही होऊन शुचिर्भूत स्नान, दान उपवास व्रत निष्ठापूर्वक आचरावे. काया वाचा आणि मनाने, इंद्रिय अहंकार बुद्धीने, कामे होतात जी स्वभावाने, पुरुषोत्तमाला अर्पावी ती. भावना ऐसी मनी धरून, अधिक मास व्रते पावन, द्रौपदीसह तुम्ही जाण आचरावे निष्ठेने. पांचाळीला संदेश खास, श्रेष्ठ मानी पुरुषोत्तम मास, तेने बरे मुनी दुर्वास, प्रसन्न होतील जाणावे. शिवशंभू कल्याण करता, पुरुषोत्तम तो मोक्षदाता, अधिक मास व्रते आचरिता, कृपा त्याची होईल की. जोवरी सर्वाभूती एका ईश्वराची वसती, भावना दृढ ती न होती, तोवरी पुरुषोत्तम मानावा. म्हणून आचरी अधिक मास, निष्ठेने भजावे पुरुषोत्तम मास. सांगता करुनी त्या व्रतास, उद्यापन विधी करावा. त्या पुण्यकृत्याचे फळ, दुःखे हटतील सकळ, वाढेल तुमचे आत्मबळ, वैभव पूर्वीचे मिळेल ते. व्रते उद्यापन केले कथन, पांडवांनी केले श्रवण, द्वारकेस गेले मग भगवान, कल्याण इच्छुन द्रौपदीचे. पुढे आला अधिक मास, स्नानदानादी उपवास, व्रते नियम पाळिले खास, द्रौपदीसह पांडवांनी. उद्यापनाचा विधी केला, यथासांग जो सांगितला, श्रद्धापूर्वक आचरिला मलमास तो महिनाभर. पुरुषोत्तमाची कृपा झाली, दुःखे पांडवांची सरली, विजयाची ती कथा भली, विदित आहे सकलांना. अधिक मास व्रत उद्यापन, द्रौपदीचे ते कल्याण. अध्याय हा नाविन्यपूर्ण, मनोहर सुते रचिला असे. इति श्रीमन्महात्म्य ग्रंथ बृहन्नारदीय पुराण संमत मनोहर सुत विनम्र रचित. इति 300मोऽध्याय गोडहा. येथेच 30वा अध्याय समाप्त होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 31वा ऐकणार आहोत आणि त्यानंतर आरती घेणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.